नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बाजारातील सुधारलेली परिस्थिती लक्षात घेता सरकारनं गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम बंद करण्याचा निर्णय घेतलाय। अर्थ मंत्रालयानं मंगळवारी ही माहिती दिली आहे। मात्र बँका 1 ते 3 वर्षांच्या अल्प मुदतीच्या गोल्ड डिपॉझिट योजना सुरू ठेवू शकतात, असं मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलंय। बाजारातील सुधारित परिस्थिती लक्षात घेता सरकारने बुधवारपासून सुवर्ण मुद्रीकरण योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय। अर्थ मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली आहे। मंत्रालयानं म्हटलंय की बँका त्यांच्या 1 ते 3 वर्षांच्या अल्पकालीन सोने ठेव योजना सुरू ठेवू शकतात। सरकारने सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2024 पर्यंत सुमारे 31,164 किलो सोने जमा केले होते। सरकारने 15 सप्टेंबर 2015 रोजी ही योजना जाहीर केली होती। ही योजना सुरू करण्याचा उद्देश दीर्घकालीन सोन्याच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे तसेच देशातील घरे आणि संस्थांकडे असलेले सोने एकत्रित करणे हा होता, जेणेकरून ते उत्पादक कारणांसाठी वापरता येईल। जीएमएस मध्ये 3 घटक असतात: अल्पकालीन बँक ठेवी 1 ते 3 वर्ष, मध्यमकालीन सरकारी ठेवी 5 ते 7 वर्ष आणि दीर्घकालीन सरकारी ठेवी म्हणजे 12 ते 15 वर्ष। मंत्रालयाने म्हटलंय की गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमच्या कामगिरी तपासणी आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील परिस्थिती लक्षात घेता 26 मार्च 2025 पासून जीएमएसचे मध्यम मुदतीचे आणि दीर्घकालीन सरकारी ठेव घटक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जीएमएस अंतर्गत बँकांनी देऊ केलेली अल्पकालीन बँक ठेव सुविधा बँकांच्या विवेकबुद्धीनुसार सुरू राहील। व्यावसायिक व्यवहार्यतेचे मूल्यांकन केल्यानंतर बँका एसटीबीडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात। या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या सविस्तर मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाईल। मंत्रालयाने म्हटलंय की 26 मार्च 2025 पासून जीएमएसच्या मध्यम मुदतीच्या घटकांतर्गत कोणतेही सोने ठेवी स्वीकारले जाणार नाहीत, परंतु जीएमएसच्या विद्यमान मार्गदर्शक तत्वांनुसार या घटकांतर्गत विद्यमान ठेवी मुदत पूर्ण होईपर्यंत सुरू राहतील। मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 26 मार्च 2025 पासून जीएमएसच्या मध्यम मुदतीच्या घटकांतर्गत सोन्याच्या ठेवी स्वीकारल्या जाणार नाही। जीएमएसच्या विद्यमान मार्गदर्शक तत्वांनुसार कालावधी पूर्ण होईपर्यंत या घटकांतर्गत विद्यमान ठेवी सुरू राहतील।